आता बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगरमधून। हिमायतनगर नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व। शेख रफीक शेख मेहबूब नगराध्यक्षपदी अधिक मताने विजयी। हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस पक्षाला स्पष्ट कौल दिला आहे। जनतेतून थेट निवड होणाऱ्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार शेख रफीक शेख मेहबूब यांनी विजय संपादन केला आहे। यासोबतच नगरपंचायतीतील एकूण 17 जागांपैकी काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक विजयी झाले असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। या निवडणुकीत भाजपाचे 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 3, शिवसेना शिंदे गट 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला आहे। मात्र काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे। या विजयामागे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाला शहरातील मतदारांनी पुन्हा एकदा भक्कम पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे ही सलग दुसरी वेळ आहे की हिमायतनगर नगरपंचायतीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे। निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला। नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना शेख रफीक शेख मेहबूब यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली असून ही निवडणूक माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढल्याने काँग्रेसला मोठे यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आज हिमायतनगर नगरपंचायत इलेक्शनचा निकाल होता, रिझल्ट होता। त्या रिझल्टमध्ये आम्ही काँग्रेसचे एक अध्यक्ष आणि 8 आमचे उमेदवार सर्व जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत। माननीय आमचे लोकप्रिय माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे निवडून आलेले आहे। पूर्ण जनतेचा आम्ही आभार मानतो। हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब एक भाई भाई, सगळ्या हिंदू मुस्लिम टोटल सर्व धर्म समभावाचा मी एक त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वादाने आम्ही सगळे निवडून आलेले आहेत। त्याचा सगळा आभार मानतोय। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।